बालमित्रांनो सर्वांना नमस्ते। जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आशिषजी एरेकर साहेब व जिल्हा परिषद अहिल्यानगरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आदरणीय भास्करजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समिती जामखेडचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय कैलासजी खैरे साहेब यांच्या नियंत्रणाखाली सुरू असलेला हा मिशन आरंभ 2025 या स्तुत्य उपक्रमामध्ये इयत्ता 5वीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती वर्ग सराव सुरू आहेत। या वर्गासाठी विद्यार्थ्यांना अधिकाधिक सराव व्हावा, मुख्य परीक्षेची कोणतीही भीती राहता कामा नये व विद्यार्थी मुख्य परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावेत, यासाठी ह्या उपक्रमाचा मुख्य हेतू व उद्देश आहे। विद्यार्थ्यांना अधिकाधिक जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये व राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळावे, यासाठी हा उपक्रम सुरू आहे। तर आजच्या या तासिकेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवस्ती तालुका जामखेड या उपक्रमशील शाळेचे उपक्रमशील शिक्षक आदरणीय बाळासाहेब जरांडे सर आपल्याला गणित या विषयातील त्रिमितीय वस्तू व गणनी या घटकाचे सहज सोप्या व विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तरी आदरणीय जरांडे सरांना मी विनंती करतो की आपण आपल्या आजच्या ऑनलाईन या तासिकेला सुरुवात करावी, ही विनंती। नमस्कार बालमित्रांनो, शुभ सकाळ। आज आपण गणित या विषयामध्ये त्रिमितीय वस्तू व घडणी या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत। तर बाळांनो, हा एकदम सोपा घटक आहे। आपल्याला हे 2 मार्क निश्चित पडतील, मी अशी खात्री देतो। आता तुम्ही सगळे हुशार आहेत, हा घटक इतका सोपा आहे। आपण ह्या घटकानंतर थोडा वेळ मिळाला तर काही आपण क्षेत्रफळाचे काही मागील पाठामध्ये अवघड गणित राहिले होते, आव्हानात्मक उदाहरणं, ते आपण वेळ मिळाला तर बघू, सोडायचा प्रयत्न करू। पण आज आपण त्रिमितीय वस्तू व घडणी या घटकाविषयी माहिती पाहत आहोत। आता या घटकामध्ये त्रिमितीय वस्तू म्हणजे काय की ज्या वस्तूला लांबी, रुंदी व उंची असते त्या वस्तूला त्रिमितीय वस्तू असे म्हणतात। लांबी, रुंदी व उंची अशा वस्तूला, मग आता बघा लक्षात घ्या, ही एक वस्तू इथं दिसते सर्वांना, हिला लांबी आहे, रुंदी आणि उंची आहे, म्हणून हिला त्रिमितीय वस्तू म्हणायची। वस्तू लक्षात घ्या। या ठिकाणी ही पाण्याची बॉटल आहे, ही सुद्धा त्रिमितीय वस्तूमध्ये येते। जेवढ्या वस्तू आहेत लांबी, रुंदी आणि उंची अशा सर्व वस्तूला बाळांनो त्रिमितीय वस्तू म्हणायचं। त्यामध्ये ठोकळा असेल, पुस्तक असेल, कपाट असेल, अशा सगळ्या ज्या वस्तू असतात ज्याला लांबी, रुंदी आणि उंची असते त्या वस्तूला आपण त्रिमितीय वस्तू म्हणतो। आणि फक्त लांबी आणि रुंदी आणि नगण्य जाडी, म्हणजे हा कागद आहे बाळांनो, हा कागद याला लांबी, रुंदी आहे आणि जाडी नगण्य आहे। त्याचबरोबर आपली जी सावली पडते ती सावली सुद्धा द्विमितीय आहे, तिला फक्त लांबी रुंदीच असते, लक्षात घ्या, जाडी नाही, नगण्य जाडी। प्लॅस्टिकची पिशवी, तिला बी नगण्य जाडी, म्हणून हिला द्विमितीय वस्तू म्हणायचं, लक्षात घ्या। त्रिमितीय वस्तू आणि द्विमितीय वस्तू। मग आपल्याला आज जे काय घटक पाहायचं आहे, त्रिमितीय वस्तू आणि घडणी, घडण, लक्षात घ्या बाळांनो, म्हणजे हा बॉक्स आहे, हा बॉक्स आपण जर ओपन केला, याच्या घड्या जर काढल्या तर त्या घड्या आपल्याला प्लेन मध्ये एक द्विमितीय वस्तू तयार होती, लक्षात घ्या। आणि जे जोडल्या तर त्रिमितीय वस्तू तयार होती। म्हणजे ही जी काय आराखडा आहे, हा
हा आराखडा. आता बघा, मी एक छोटासा बॉक्स आहे तो ओपन केला खोलून, त्याला नावं दिलेत. या ठिकाणी ही एक बाजू, ही एक बाजू, अ ब क ड आणि य आणि म दिलाय. तर ह्या त्रिमितीय आकाराच्या वस्तूचा, ह्या त्रिमितीय आकाराच्या वस्तूचा हा द्विमितीय आराखडा आहे बाळांनो. हा द्विमितीय आराखडा आहे आणि या आराखड्याला ह्या वस्तूची आपण काय म्हणतो, घडण म्हणतो, घडण. लक्षात घ्या. आणि ह्याच्यावर आधारित आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेला प्रश्न असतात. लक्षात तुम्हाला मग कळलं असेल, त्रिमिती वस्तू आणि तिची जो आराखडा आहे हा, या आराखड्याला आपण घडण म्हणतो. लक्षात घ्या. आणि याचं आपण जर चित्र काढलं बाळांनो, याचं जर चित्र काढलं वस्तूचं, कोणत्याही वस्तूचं चित्र काढलं तर ते द्विमिती होतं. लक्षात घ्या, ते द्विमिती होतं. चित्र हे द्विमिती असतं. आणि हा आराखडा आपण जर जोडला बाळांनो तर ह्याचा ही त्रिमिती वस्तू तयार होती. लक्षात घ्या. दिसतो तुम्हाला, म्हणजे हा बॉक्स होईल. तर आपण या घटकाविषयी आज एकदम सोपे प्रश्न असतात. ते कसे असतात, त्या प्रश्नाचा आपण प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारले जातात, ते सोडायचे कसे. पण तुम्ही आज लक्षात घ्या, त्रिमिती वस्तू कशाला म्हणायचं आणि घडण कशाला म्हणायचं हे तुम्हाला आता माहिती झालं असेल. आणि द्विमिती वस्तू त्याला फक्त लांबी रुंदी असते. म्हणजे तुम्ही कोणत्या चित्र काढतात कोणत्या वस्तूचं, आता इमारत ही त्रिमिती वस्तू. लक्षात घ्या. पण त्या इमारतीचं जर चित्र तुम्ही काढलं तर ते द्विमिती झालं. लक्षात घ्या, त्याला लांबी रुंदी झाली. पण वस्तू आणि चित्र यात फरक आहे. आणि या वस्तूचा, त्रिमितीय वस्तूचा आपण जो आराखडा तयार करतो त्या आराखड्याला आपण घडण असे म्हणतो. हे लक्षात घ्या. आपण पुढे प्रश्न पाहू. ज्या वस्तूंना लांबी रुंदी उंची असते त्याला द्विमितीय वस्तू असे म्हणतात. पुस्तक आहे, ठोकळा आहे, कपाट आहे, तुमची बाटली, ज्या वस्तू येतात ज्याला लांबी रुंदी आणि उंची असते अशा वस्तू. त्याच्यानंतर पुढचं द्विमितीय वस्तू सांगितलं तुम्हाला, लांबी रुंदी असते मात्र जाडी नगण्य असते. म्हणजे कागद सांगितलं तुम्हाला, आपली सावली आहे, चित्र आपण काढतो ते सगळं, त्याला उंची नाही बाळांनो, त्याला फक्त लांबी रुंदी आहे. सगळ्या वस्तू ह्या त्रिमिती असतात, पण सर्व वस्तूची चित्र, लक्षात घ्या बाळांनो, चित्र द्विमिती असतात. कपाट ही वस्तू आहे ती त्रिमिती झाली, पण त्या कपाटाचं आपण जर चित्र काढलं बाळांनो तर ते द्विमिती आहे. लक्षात घ्या. कपाट ही वस्तू त्रिमिती आहे, वस्तू आहे बघा, पण तिचं जर चित्र काढलं आपण तर ते कपाटाचं चित्र द्विमिती झालं बाळांनो. मी सांगितलं घडण, त्रिमिती आकाराच्या वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण. लक्षात घ्या. ह्याचा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात, ते आपण पाहणार पुढं. आता लक्षात घ्या, 5 चौरसाच्या जोडणीला जुळणी केली 5 चौरसाची. ही बाण 6ची जडण आहे, पण हे चौरस नाही, हे आयताकृती आहे. लक्षात घ्या. म्हणजे हिला इष्टिका चिठी म्हणतो आपण. 6 जर पृष्ठ असतील तर त्या जी घडण तयार होते तिला आपण इष्टिका चिठी म्हणतो. लक्षात. पण इथं काय म्हटलंय, 5 चौरस म्हणजे घन समजा घ्या आणि घनाला एक बाजू नाही, म्हणजे 5. आणि असे जर आपण जोडले तर त्या 5 चौरसाच्या जोडणीला आपण 5 चौरसाची घडण किंवा त्याला पेंटोमिनो असे म्हणतात. लक्षात घ्या. ही तर आपल्याला ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो, पेंटोमिनो. लक्षात घ्या. किंवा 5 चौरसाची घडण, याच शब्दाला पेंटोमिनो म्हणतात. हे 5ही चौरस असतात. लक्षात घ्या. म्हणजे तो घनाचा भाग असतो, फक्त एका बाजून त्याला झाकण नसतं. कधी कधी प्रश्न असा विचारतात, त्यावेळेस आपल्याला झाकण नसलेला डबा म्हटलं किंवा खोकं म्हटलं चौरसाकृती, तर अशा पद्धतीनं पेंटोमिनोचा त्याचा काय होईल, त्याची घडण होईल. लक्षात घ्या. आता आपण प्रश्नाला सुरुवात करू बाळांनो. एकदम सोपे सोपे प्रश्न असतात. चला. त्रिमितीय वस्तूची मापे खालीलपैकी कोणती. आता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं असे प्रश्न असतात
त्रिमितीय वस्तू वस्तू घ्या बघा, वस्तू म्हटलं त्याला काय काय, लांबी, रुंदी, उंची किंवा लांबी, रुंदी, उंची. आपण त्रिमितीय वस्तू असं म्हणतो. कुणाला म्हणतो त्रिमितीय वस्तू? ज्याला लांबी, रुंदी आणि उंची म्हणजे सगळंच असतं त्याला आपण त्रिमितीय वस्तू म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बाळांनो बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. लांबी, रुंदी असणाऱ्या आणि जाडी नगण्य असणाऱ्या वस्तू ह्या कोणत्या आकाराच्या असतात? बघा बाळांनो, लांबी, रुंदी आणि जाडी नगण्य असणाऱ्या वस्तू ह्या कोणत्या आकाराच्या असतात? त्रिमितीय, द्विमितीय, आयताकृती आणि गोलाकार. लगेच लक्षात येईल तुमच्या बाळांनो. कोणत्या वस्तू असतात? त्या द्विमितीय वस्तू असतात. कोणत्या वस्तू असतात? द्विमितीय वस्तू असतात. आलं लक्षात तुम्हाला बाळांनो? याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. आणि मग तो आपण 2 त्या उत्तरामध्ये. आता बाळांनो, आता तुम्हाला हे सांगायची गरज नाही, तुम्ही सगळे हुशार मुलं आहात, पण रंगवताना आपण थोडं जाड पेन, बॉल पेन वापरला, टोक न असणारा, ज्याला जास्त टोक आहे तो पेननी फाटतं, कारण आपलं ते गोल करायचं. आणि गोल करताना आपण काय करायचं, आधी बाहेरच्या बाजूने गोल करायचा आणि मग आत 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 जायचं, म्हणजे आपला गोल हा भरी येतो. लक्षात घ्या. तुम्ही काय करता, गोल करताना असे करतात, त्यावेळेस मग ते गोलच्या बाहेर आपलं जाऊ शकतं. आणि आपण जरी केलं असलं तरी आपलं ते उत्तर, कारण हे संगणक तपासतंय, त्यामुळं ते उत्तर आपलं घ्यायचं गरज नाही. गोल करताना बाहेरून आत आतात जायचं, म्हणजे आपलं काय होतं, व्यवस्थित गोल येतो. समजते बाळांनो? लांबी, रुंदी असणाऱ्या आणि जाडी नगण्य असणाऱ्या वस्तू या कोणत्या आकाराच्या असतात? तर द्विमितीय वस्तू म्हणायचे. पुढचा प्रश्न घेऊ. खालीलपैकी कोणती वस्तू ही द्विमितीय आकाराची आहे? 4 दिला तुम्हाला. घनाचे चित्र, घन, खोके आणि चेंडू. बघा बाळांनो, प्रश्न कसा विचारलाय, खालीलपैकी कोणती वस्तू ही द्विमितीय आकाराची आहे? मग याच्यामध्ये 3 वस्तू ह्या त्रिमितीय दिलेल्या असतील आणि 1 वस्तू ही द्विमितीय दिलेली असेल. आता मी तुम्हाला सांगितलं की कागद ही द्विमितीय, लक्षात घ्या, नगण्य जाडी. घनाला लांबी, रुंदी, उंची असते. खोक्याला लांबी, रुंदी, उंची असते. चेंडू सुद्धा आकार त्याचा बघा गोल आहे, ती सुद्धा त्रिमितीय आहे. म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची असणाऱ्याला आपण त्रिमितीय म्हणतो. इथं आपला द्विमितीय आकाराचे आहे म्हटले. घन जरी आपण म्हणतो बाळांनो, घन जरी त्रिमितीय वस्तू असली तरी त्याचं चित्र हे, घनाचं चित्र हे बाळांनो द्विमितीय आकार आहे. लक्षात घ्या. हे फाशी प्रश्न असणार असेल, त्यामुळे व्यवस्थित वाचा. पर्याय क्रमांक 1 उत्तर द्यायचं. लक्षात आलं का? घनाचं चित्र हे काय आहे? द्विमितीय आकाराचं आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहू. आता तुम्हाला सांगितलं मी, खालीलपैकी पेंटोमिनो आकृती कोणती? बघा, म्हणजे काय? 5 चौरसाची घडण. लक्षात घ्या. मग पेंटोमिनो हे 5 कोणते? बघा, चौरस, त्याची घडण, 5 चौरसाचा आराखडा असं म्हणू आपण. 1 2 3 4 5 6 म्हणजे ही बसू शकत नाही बाळांनो. ती काय आहे? हा घनपूर्ण होईल. म्हणजे जी घडण आपण जोडल्यानंतर तिला एक बाजू मी काय राहील, एका बाजूनी झाकण राहणार नाही, वरून ओपन राहणार. म्हणजे तिचे 5 भाग जोडले जातील, 6वा भाग ओपन राहील. अशी घन तयार झाला पाहिजे. तर तो घन कोणता? बघा इथं बघा, 1 2 3 4 5 6 म्हणजे हा बसत नाही. 1 2 3. आता इथं काय आहे त्यापुरती बाळांनो? हा इथं फसवा प्रश्न कसा आहे बघा. इथं 1 2 3 4 5 दिलेत, पण तुम्हाला बघा 1 2 3 4 5 म्हणजे हा चौरस आहे, हा आणि आयत नाही पुरते, म्हणून ही आकृती सुद्धा बसत नाही. म्हणून पर्याय क्रमांक पेंटोमिनोचे कोणते बाळांनो? 4.
लक्षात घ्या, चौरसाची घडण, 5 चौरसाची घडण, यालाच आपण पेंटामेन म्हणतो. इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न पहा. बाजूच्या आकृतीतील चौरसाकृती तुकडे जोडून घन तयार केल्यास ओ या किंवा 0 या चिन्हाच्या विरुद्ध, हे चिन्ह आहे, पृष्ठावर कोणते चिन्ह येईल? असे प्रश्न आपल्याला परीक्षा विचारतात. मुलं या ठिकाणी थोडे भांगरतात. तर एकदम सोपा प्रश्न आहेत, काहीच अडचण नाही. चौरसाकृती तुकडे जोडून, हे जे आपण चौरसाकृती तुकडे जोडलेत बाळांनो, हे जोडून घन तयार केल्यास 0 या चिन्हाच्या विरुद्ध, 0 चिन्ह कोण आहे बघा बाळांनो, इथं, ह्याच्या विरुद्ध, हे लक्षात घ्या. आता इथं प्रश्न हेच असतात, विरुद्ध, लगत नसणारे. लक्षात घ्या, जो विरुद्ध असतो ना पुढचा पृष्ठ, 0 कुठं काढाय, त्याच्या समोरचं पृष्ठ, हे 0चं पृष्ठ आहे, ह्याच्या समोरचं पृष्ठ, म्हणजे जे लगत नाही त्याला आपण विरुद्ध म्हणतो. लक्षात घ्या, त्याची ह्याच्या कोणत्याही चारी बाजूला ती येणार नाही. ती काय असते त्याची बाळांनो, विरुद्ध. विरुद्ध पृष्ठ इथं लक्षात घ्या कोणते, हे जर लक्षात धरलं बाळांनो, बघा ह्याच्या विरुद्ध हा येईल बाळांनो, ह्याच्या विरुद्ध हा येईल आणि ह्याच्या विरुद्ध हा येईल, म्हणजे हे लगत येणार नाहीत. लक्षात घ्या. काय सांगितलं तुम्हाला, इथं भरीव गोल आहे, ह्याच्या विरुद्ध किंवा समोरचं पृष्ठ असा विचारतात, समोरचं पृष्ठ, तर हे चौकोनी, ह्या त्रिकोण भरीव उलट आहे, त्याच्या समोरचं कोणतं येईल, त्या विरुद्ध कोणतं येईल, ओ असणार, आणि त्रिकोण उलटा आहे त्याचं कोणतं येईल बाळांनो, भरीव चौकोनी. लक्षात घ्या. मग आता आपला प्रश्न काय विचारला, ओ या चिन्हाविरुद्ध पृष्ठावर कोणतं चिन्ह असेल. मग हा आहे, ह्याच्या पृष्ठ कोणतं येईल बाळांनो, हा पर्याय कुठे बघा, हा पर्याय कुठे बघा, पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात. अशा पद्धतीचं सोपे सोपे प्रश्न असतात, आपण अर्थ समजून घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा बाळांनो, सुरुवातीला ठोकळ्याची रचना दिली आहे. आता मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देता, हे पहा, ही रचना आहे, तुमचा ठोकळा समजा, हे आपण इष्टिकेची धरू. समोरून पाहिली वेगळी दिसतात, बाजूने पाहिली वेगळी दिसणार, वरून पाहिली वेगळी दिसणार, म्हणजे त्याच्या वेगळ्या बाजूनी ती आकृती. इमारत जर तुम्ही पाहिली समोरची, आपण 3D म्हणतो, आपण 3D शब्द वापरला का तुम्ही कधी, 3D शब्द ऐकलाय का तुम्ही, म्हणजे आपला घर बांधताना 3D आणलंय मी, म्हणजे काय त्याचं, त्या तिन्ही बाजू कशी दिसतात त्याला आपण, तर अशा पद्धतीचा एक प्रश्न असतो. या ठिकाणी ठोकळे दिलेत, एकमेकांना ठेवलेत, घन आहेत ते. सुरुवातीला ठोकळ्याची रचना दिली आहे, त्यापुढे त्याची द्विमितीय दृश्य दिले आहेत. हे त्याचे द्विमितीय दृश्य बघालो, म्हणजे त्याला फक्त लांबी रुंदीचे. लक्षात आलं का? ते कसं दिसेल समोरून आपल्याला, त्याचा आपला प्रश्न पाहिजे. बघा समोरून पाहिजे, लक्षात घ्या बाळांनो, समोरून म्हणजे ही तुमची बाजू, म्हणजे ही जरी वरच आपण दुसरा मजला पाहतो, समोरून दिसतो दुसरा मजला, तर तो कसा दिसेल. बाजू इकडून पाहिली बाजूने तर ती कशी दिसेल, इकडून पाहिली तर कशी दिसेल, मागून पाहिली कशी दिसेल, आणि वरून पाहिली तर कशी दिसेल, अशा पद्धतीत प्रश्न असतात. वरून पाहिलं. आता बाळांनो लक्षात घ्या, या प्रश्नाचं आपल्याला दिले समोरून, समोरून कशी दिसेल, समोरून म्हणजे तुमच्या समोर, एकदम समोरची बाजू, म्हणजे बघा हे दिसणार आहेत, ही वरचा भाग ते दिसणार नाही, पण त्याच्या वरचा जो ठोकळा ते सुद्धा दिसणार आहे आपल्या समोर. म्हणजे बघा, म्हणजे आकृती ही तर काही येऊ शकत नाही, कारण ठोकळा इथं नाही. आलं लक्षात. दुसऱ्या पर्यायामध्ये या भागावर दिलाय, म्हणजे अशी आकृती आपल्याला दिसल. ही आकृती समोरून दिसणार नाही, की ही वरून दिसेल बाळांनो. वरून पाहिलं कशी दिसेल, त्यावेळेस हा त्यात जिरला जाईल, हा हे 4 एकच दिसतील. वरून पाहिलं लक्षात घ्या, पण इकडून कुठंही पहा मात्र ते मागचा ठोकळा दिसत. ही वरून पाहिल्यावर मात्र 3 दिसेल, आणि अशी तर दिसू शकत नाही. ही कशी दिसेल अशी मधीच, ही कधी मधील, म्हणजे हा दिसणार नाही.
समोरून फक्त बाळांनो पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न पाहू. खालील आकृती दुमडून घन बनविल्यास, आता बाळांनो घन बनायचा म्हणजे त्याचा घनाकृती म्हणजे त्याला 6 पृष्ठ. डब्ल्यू या पृष्ठाच्या शेजारी कोणते पृष्ठ असणार नाही? लक्षात घ्या बाळांनो, प्रश्न काय विचारलाय? असणार नाही. ही आपण फसकत होती. कोण असणार आहे बाळांनो? जे लगतचे जे पृष्ठ आहेत ते त्याच्या समोर येणार नाही, पण जे लगत नाहीत किंवा विरुद्ध बाजूला आहे ते त्याच्या समोर येणार नाहीत. मग डब्ल्यू या पृष्ठाच्या शेजारी कोणते पृष्ठ असणार नाही? जे विरुद्ध बाळांनो जे समोरच आहे ना ते त्याच्या शेजारी असणार नाही. ते शेजारी शब्द वापरलाय. शेजारी म्हणजे लगत बाळांनो, जवळ, त्याच्या बाजूला चिटकून असणारी. म्हणजे मग आपण जो पहिला प्रश्न पाहिला त्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? समोर कोणताही. इथं म्हणलंय शेजारी कोणते पृष्ठ असणार नाही, म्हणजे त्याचा अर्थ आला विरुद्ध, विरुद्ध पृष्ठ किंवा समोरचं पृष्ठ. लक्षात घ्या. तर डब्ल्यू कुठे बाळांनो? इथं. आता बघा, एक्सच्या समोर झेड आहे, वायच्या समोर व्ही आहे किंवा विरुद्ध म्हणा, आणि डब्ल्यूच्या समोर किंवा शेजारी हे येणार नाही. येणार नाही लक्षात घ्या बाळांनो. जे विरुद्ध असतं ते शेजारी येत नाही. म्हणजे असा प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचून त्याचं उत्तर आपलं केलं पाहिजे. म्हणजे डब्ल्यू या पृष्ठाच्या शेजारी कोणतं पृष्ठ असणार नाही बाळांनो? तर यू, पर्याय क्रमांक 2. समजते का बाळांनो? सोपे प्रश्न असतात, फक्त आपण काळजीपूर्वक वाचले पाहिजे. पुढील प्रश्न. सोबतच्या घडणीपासून तयार होणाऱ्या खोक्याच्या 4 अंक असलेल्या पृष्ठाशी लगत. प्रश्न विचार काय बघायचं विचारलं बाळांनो. लगत असलेली पृष्ठे किती? बघा बरं बाळांनो, प्रश्न कसा विचारलाय? सोबतच्या घडणीपासून तयार होणाऱ्या खोक्याच्या 4 अंक असलेल्या पृष्ठाशी लगत असलेले पृष्ठ किती? बाळांनो समोरचा किंवा विरुद्ध हा लगत नसतो. मग ह्याच्या समोर किती राहिले? किती पृष्ठ बाळांनो? ते पृष्ठ तर दिले तुम्हाला 4. 4च्या लगत पृष्ठ किती येते? 4च पृष्ठ येते ना, कारण समोरचं येत नाही, बरोबर नाही? मग याचा पर्याय क्रमांक बाळांनो 4 येईल. लक्षात आलं का? 4 या अंकाच्या असलेल्या पृष्ठाची लगत असलेली पृष्ठ किती म्हणले? म्हणजे समोर नाही, जो विरुद्ध आहे तो लगेच येणार नाही. बाकीचे सगळे. मग किती राहिले बाकीचे? 4. लक्षात घ्या. 6 पृष्ठापैकी तो 4 तर दिलाय, त्याला किती येतील पृष्ठ लगत? तर 4 येतील. 1 येणार नाही, तो विरुद्ध असतो, समोर असतो. चला पुढचा प्रश्न पाहू. लक्षात द्या. प्रश्न दिसतो सगळ्यांना बाळांनो. पुढील पैकी कोणती वस्तू समोरून म्हटलंय बाजूने अथवा वरून पाहिली असता, बघा तिन्ही बाजू दिल्यात, समोरून, बाजूने आणि वरून, दिसणारे दृश्य सारखेच असेल? प्रश्नाने समजून घ्या बाळांनो. म्हणजे तिन्ही बाजूने जर तुम्ही पृष्ठ पाहिले तर हे सारखे दिसेल. समजते का? प्रश्न काय आहे? आता ही समोरून पहा अशी दिसेल, बाजूने पहा, पण वरून पाहिलं काय दिसेल बाळांनो? शंकू वरून पहा बरं. वरून पाहिलं नुसती एवढी कट दिसेल त्याची अशी, बरोबर की नाही? काय दिसेल? अशी एवढी रिंग दिसेल. ही पाहिलं समोरून कशी दिसेल? वरून पाहिलं नुसतं गोल दिसेल. बाटली तशी दिसेल. पण चेंडू दिलाय बाळांनो इथं, ही वस्तू चेंडू, लक्षात घ्या. दाखवला असं, असा दाखवला म्हणजे तुम्ही चेंडू पाहिला असेल खरं. तर हा चेंडू तुम्ही कसा पहा? वरून पहा, बाजूने पहा, समोरून पहा, तर ह्याचा मात्र दृश्य सारखं दिसेल. म्हणून पर्याय क्रमांक बाळांनो 1 येईल. लक्षात घ्या. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या विचारले असतात.
पुढे पहा. सुरुवातीला एक कपाट दाखवले आहे. या ठिकाणी एक कपाट दाखवले. हे ते कपाट बाजूने पाहिल्यास कसे दिसेल? बघा बरं बघा आता. तेव्हा आपण जर अगोदरचा प्रश्न पाहिला ह्याच्या अगोदरचा, त्याच्यामध्ये आपण ह्या प्रश्नावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. हे कपाट दिले. आता समोरून ते दिसते आपल्याला ते, बरोबर की नाही? बाजूने पाहिलं कसं दिसेल? त्याची कपाटाची बाजू तुम्ही बघा कशी दिसते. याच्यापैकी काय दिसेल पर्याय? दिसते तुम्हाला पर्याय? दिसेल बाळांनो? पर्याय दिसेल का? बारी करू. आता दिसेल बघा पर्याय. तर याची पर्याय पाहिलं तर बाजूने पाहिजे आपल्याला. म्हणजे बाजूने कोणती येईल बाळांनो? पर्याय क्रमांक 1 अशी येईल का ती? आडवी ही कसं कपाट होईल? आपण पाहिजे फक्त. हे बी येणार नाही, हे असं सुद्धा येणार नाही. ते काय समोरून दोन घन आहेत का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 येईल. पुढील प्रश्न. आता आपण आतापर्यंत परीक्षेला कोणकोणते प्रश्न आले हे तुम्हाला मी उदाहरण दिले सरावासाठी. पण प्रत्यक्ष परीक्षेला कसे प्रश्न आले याविषयी काय करू आपण? प्रश्न पाहून घेऊ. बरोबर. प्रश्न मला सांगितला, खालील पैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही? बघा हे परीक्षा प्रश्न आलाय बघा. 2000 मला वाटतं 17 सालचा प्रश्न आहे. खालील पैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही? म्हणजे 5 चौरसाची घडण. लक्षात ना बाळांनो? लक्षात समजून घ्या. किंवा असा प्रश्न विचारतो त्यालाच आपण पेंटोमिनो म्हणतो. बघा तुम्हाला सरळ दिसून पाहिलं की पर्याय क्रमांक किती येतो बाळांनो? 1 2 3 4 5 आणि ते काय येत आहे? चौरस आकृती आहेत. बरोबर आहे. बाकीचे 6 आहेत, सगळे चौरस आकृती दिलेत. सगळ्यात 6 दिलेत म्हणून पर्याय क्रमांक 1 येईल. समजते बाळांनो? पेंटोमिनो खालील कोणती आकृती पेंटोमिनो नाही म्हटले बाळांनो? हा इथे लक्षात घ्या. इथं आपण चुकतो. नाही म्हटलंय म्हणजे ज्याला 5 चौरस आकृती नाही ती. इथं प्रश्न आपण काय देतो वाचा. म्हणजे हे आहे 1 2 3 4 5 ही सुद्धा पेंटोमिनो होईल. 1 2 3 4 5 ही सुद्धा पेंटोमिनो होईल. आकृत्याकडे सरळ बारकाईने लक्ष देत जा. 1 2 3 4 5 6 म्हणजे ही बसणार नाही. पेंटोमिनो म्हणजे 5 चौरसाची घडण. या ठिकाणी 3 दिलेत, 1 दिला नाही. सोपे प्रश्न असतात पण नजर चुकीने असं आपण चुकतो. शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? म्हणजे मग आपण तो प्रश्न पाहिला बाळांनो. लगतच्या पृष्ठावर कोण येत नाही? लगतच्या पृष्ठावर कोण येत नाही? तर विरुद्ध पृष्ठ येत नाही किंवा समोरचं पृष्ठ येत नाही. लक्षात घ्या. मग आपल्याला हे जर प्रश्न समजला तर किती वेळात उत्तर होतं बाळांनो? 1 ते 10 सेकंदात तुमचं हे उत्तर निघेल. म्हणजे असे सोपे प्रश्न आपण पटकन लक्ष देऊन सोडले तर आपल्याला इतर उदाहरणं सोडताना त्याचा वेळ आपल्याला उपयोगात आणता येईल. लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही म्हणजे काय बाळांनो? विरुद्ध. लक्षात घ्या. बघा बघा 5 कुठे आहे? इथे 5. आता या 5च्या समोर किंवा विरुद्ध बाळांनो 1 येईल. लक्षात तुमच्या
6च्या समोर 3 येईल. 6 तुम्ही बघा, तयार करा, तुम्ही तयार करा. समजा हे उदाहरण तुम्हाला सांगतो. दिसतंय का तुम्हाला उदाहरण? हे बघा, अ ब क आणि ड दिसतंय सगळ्यांना. आणि य आणि म. आता इथं घन तयार होईल कारण चौरस सारखे. तिथं काय तयार होईल बाळांनो? इष्टिकाची तयार. बरोबर आहे. ह्याच्यावरून तुम्हाला उदाहरण सांगतो. हे आपण असं जोडलं तर अच्या विरुद्ध किंवा समोर कोणी येईल? क येईल. आणि ब च्या ड आणि म च्या य आपण प्रत्यक्ष बघू येते का. तिथं बघा, ह्या त्याच्या घडीवर मी दुमळणार. बघा बरं बाळांनो, इथं घडीवर दुमळणार म्हणजे हा काय झाला बाळांनो? दिसला तुम्हाला? आता हे झाकण त्याचं बंद केलं मी, हिकाडं झाकण बंद केलं. दिसलं बाळांनो? दिसला का तुम्हाला? हा काय झाला? आता अच्या पृष्ठाच्या कोणता येणार नाही म्हणतोय, म्हणजे विरुद्ध बाजू किंवा समोरची बाजू. इथं बघा, इथं आहे आणि ह्याची समोरची किंवा विरुद्ध बाजू इकडे आली आतली. बघा, म्हणजे ही वरची नाही तर ही येईल बाळांनो. काय येईल? क येईल. लक्षात घ्या. म्हणजे अच्या लगत येणार नाही कारण त्याचे पृष्ठ कसे जर समोरच, म्हणून ती लगत येणार नाही किंवा विरुद्ध म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर तुम्ही ब घ्या. ब च्या समोर इकडे बाजू म्हणजे वरची नाही येणार तर ड येईल बघा. आलं लक्षात? आणि हे पृष्ठ आहे बाळांनो य. आता याच्या समोरची कोणती? तर म आहे. लक्षात घ्या. म्हणून आपण ही जर उडून पाहिला, आपण ह्याचा आराखडा पाहिला हा, तर तुमच्या लक्षात येईल की 1च्या समोर 5 येईल, 4च्या समोर किंवा विरुद्ध 2 येईल आणि 6च्या समोर किंवा विरुद्ध 3 येईल. लक्षात बरोबर? ही घडणी सारखीच आहे. ही कुठं जोडू द्या तुम्ही, तिथं जोडू द्या, इथं जोडू द्या. झाकण कोणत्या बाजूने लावलं तरी झाकण बसेल. बरोबर आहे? ह्या बाजूने, इकडे ह्या बाजूने. कधी कधी एक प्रश्न आला बघा, असं थोडा चुकीचा होता, म्हणजे त्याची घडण तयार होत होती, पण तरी तुम्हाला ते 6 दिले तर तुम्हाला काढता येईल. लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न पाहू. सोपे प्रश्न पाहू. आकृतीत दाखविल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोकं तयार केल्यास, खोकं तयार करायचं म्हणजे बॉक्स करायचा, आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर. हेच प्रश्न पाहून, हे काहीच अवघड नाही. सगळे प्रश्न असेच आहेत. विरुद्ध, लगत नसणारे किंवा समोरचे आहे का नाही, किंवा लगत असणारे. आपण जे आता प्रश्न पाहिला एवढे तुम्ही सराव केला तरी तुमचे हे प्रश्न बिंदू कुणाचा जाणार नाही. 2 मार्क आपले हातचे आहेत. आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर, विरुद्ध म्हणजे समोरचं, पण पुढे बघा येणार नाही का येईल का, ही तर आपण चुकतो. त्यामुळे आपण येईल लक्षात घ्या, खून करून घ्या. कुठे घ्यायचे आपल्याला? विरुद्ध पृष्ठावर कोणता अक्षर येईल, विरुद्ध पृष्ठावर येणार आहे. मग आर कुठे आहे? इथं आहे. आरच्या विरुद्ध कोण येईल? येईल. लगेच दिसते आता मला आलो. आता काय अडचण आहे का बघा. म्हणजे हा प्रश्न सोडताना एकदम सोपा पद्धतीने, यूच्या समोर कोण येईल किंवा विरुद्ध कोण येईल? येईल. शेवटी लगत येणार नाही किंवा आरच्या लगत येणार नाही. लक्षात घ्या, असा प्रश्न असतो. बाकी सगळे येते लगत, आरचा लगत बाकी सगळे येणार, फक्त विरुद्ध असतो, समोरचा असतो, तो लगत येणार नाही. सोपा प्रश्न आहे बाळांनो. हा सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारला होता. पुढील प्रश्न, खालील आकृती दुमडून घन बनवल्यास. बघा बाळांनो, आता हा परीक्षेला प्रश्न आहे बाळांनो. आता ही आयताकृती दिले पण त्याचा काय घन होऊ शकत नाही. घन होईल का बाळांनो? घनाच्या चारी बाजू सारख्या असतात. बरोबर आहे. पण प्रश्न ती आकृती जरी चुकले असते. घन बनवल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ खालील पैकी कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाही? बघा बाळांनो, लाल रंगाच्या समोर लगतचे पृष्ठ खालील पैकी कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाही? लगतचे कोणते येणार नाही? तर जे विरुद्ध असतं ना बाळांनो, जे विरुद्ध असतं ना, समोरचं असतं ना, ते काय होईल? येऊ शकणार नाही.
लगतचे प्रश्न येऊ शकणार नाही. लाल कुठे दिलाय बाळांनो? लाल इथं दिलाय. लक्षात घ्या. आता हा प्रश्न थोडा परीक्षेला चुकलेला होता. मग निळ्याच्या पुढे कोणता येईल बाळांनो? पिवळा येईल. लक्षात घ्या. शीताला लक्ष द्या तुमच्या. निळ्याच्या पुढे हे करून घ्या. जांभळाच्या पुढे कोणता येईल बाळांनो? जांभळाच्या समोर ही आकृती परीक्षेला चुकीची आली बघा. हे प्रश्न मला कॅन्सल झालं काय माहिती परत. पण अशा वेळी आपल्याला ह्या लालच्या समोर हिरवा येईल आणि जांभळाच्या समोर नारंगी येईल. कसं झालं का? ही घन असता तर मग कसा बसला असता लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. इष्टिका चितीच्या कडांची संख्या ही इष्टिका चितीच्या पृष्ठाच्या संख्येच्या किती पट असते? आता हा प्रश्न ह्याच्यामध्ये मोडतो बाळांनो. तुम्हाला पुढच्या तासाला हे शिकवलं जाईल इष्टिकाची काढा घन. पण तरी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. इष्टिका चिती म्हणजे खोका इष्टिकाची आकार आहे. ह्याला शिरोबिंदू 1 2 3 4 5 6 7 8 8 शिरोबिंदू लक्षात घ्या. कडा किंवा बाजू म्हटलं तर 12 येतील. लक्षात आलं का? आणि इथं काय म्हटलंय बाळांनो? पृष्ठ म्हटलंय. पृष्ठाची संख्या. कडा कितीदा? कडा काय तुम्हाला बाळांनो? कडा म्हणजे ह्या बाजू बघा बाळांनो. म्हणजे ह्या जर म्हटलं 1 2 3 4 इकडे 1 2 3 4 आणि इकडे म्हटलं 1 2 3 4 म्हणजे 8 कडा किंवा 8 बाजू. समजते का? 8 बाजू. आणि पृष्ठ बाळांनो, पृष्ठ म्हणजे हे आयताकृती भाग. समजलं का तुम्हाला? पृष्ठ हा हे पृष्ठ, हे पृष्ठ, हे एक पृष्ठ, हे एक पृष्ठ म्हणजे हे 4 पृष्ठ झाले. आणि इकडे जाकल इकडे जाकल. आपण जी मग पाहिलं ना त्याची घडणी, तर तशा पद्धतीने ही घडणी ना, ही घडणी बघा किती पृष्ठ 1 2 3 4 5 6. तर हे पृष्ठ झाले बाळांनो. प्रश्न काय विचारलाय? इष्टिका चितीच्या कडांची संख्या ही इष्टिका चितीच्या पृष्ठाच्या संख्येच्या किती पट असते? कडांची संख्या पृष्ठाच्या संख्येच्या किती पट? पृष्ठाच्या संख्येच्या. आता पृष्ठ किती बाळांनो? 6 आहेत. कडा किती बाळांनो? 12 आहेत. म्हणजे ह्याच्यापेक्षा किती पट झाली? किती पट झाली? दुप्पट झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 1 लक्षात घ्या. आणि पृष्ठांची संख्या कडाच्या संख्येपेक्षा किती पट म्हणल्यावर मग बाळांनो निमपटी. इथं लक्ष घ्या. प्रश्न हाच प्रश्न फिरला तुम्हाला असाच विचारते. पृष्ठ आधी विचारते. पृष्ठांची संख्या कडांच्या संख्येच्या किती पट आहे? मग निमपटी बाळांनो. निमपटी म्हणजे आपलं नजर चुकीला असे प्रश्न चुकतात. लक्षात घ्या. काय दिले, कोणाशी दिले, त्याच्याशी काय, ते किती आहे? 6 आहे. ह्याच्या किती पट होईल? ह्याच्या किती पट होईल असं म्हटलं का? पृष्ठा संख्येच्या किती पट आहे म्हणजे ह्याच्या किती पट आहे? तर 12. आणि हे जर दिलं असतं पृष्ठांची संख्या ही कडांची संख्येची किती पट आहे तर 12 ही 6 म्हणजे निमपट आली इकडे. म्हणजे असा प्रश्न. पुढचा प्रश्न पाहू. इष्टिका चितीच्या कडा व शिरोबिंदूची एकूण बेरीज बघा बरं बाळांनो. प्रश्न कसा आहे? प्रश्न कसा केलाय? इष्टिका चितीच्या कडा. आता कडा किती तुम्हाला सांगितलं आता मी? कडा कितीचा? कडा म्हणजे बाजू. कडा म्हणजेच बाजू. लक्षात घ्या. कितीचा? 12 आहे. व शिरोबिंदूची संख्या किती? शिरोबिंदू बाळांनो? 8 अधिक 8 करा. एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठाच्या वजाबाकीपेक्षा बघा हे इथून प्रश्न वेगळा आहे, पुढे प्रश्न वेगळा आहे. घनाच्या कडा. आता घनाच्या कडा किती झाला? त्या बी 12 झाल्या. आणि पृष्ठ किती झाले बाळांनो? पृष्ठ किती झाले? तर 6 झाले. पृष्ठ किती झाले? 6 झाले. पण ह्यांची काय करायची? घनाच्या कडा 12 करा, पृष्ठ 6 करा. ह्याचं किती उत्तर आहे बाळांनो? ह्याचं उत्तर किती येईल? 6 येईल. ह्याचं उत्तर किती येईल? 20 येईल. हे प्रश्न समजून घ्या बाळांनो. असे प्रश्न आपल्याला चुकतात. इष्टिका चितीच्या कडा व शिरोबिंदू बेरीज आहे इथं. आणि इथं काय बाळांनो? वजाबाकी आहे.
ह्या दोघांची बेरीज, ह्यांची वजाबाकी. आता पुढे काय विचारलंय? कितीने जास्त आहे? ही हिच्यापेक्षा कितीने जास्त आहे असं म्हटलंय बघा. बेरीज ही किती आली? 20 आली. आणि ही किती आली? 6 आली. कितीने जास्त आहे? हिच्यापेक्षा निश्चित जास्त आहे का नाही? ह्या वजाबाकीपेक्षा हे निश्चित जास्त आहे. कितीने जास्त आहे? कितीने जास्त आहे? 14 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे? 14 ने. हा प्रश्न म्हणजे एकदम आव्हानात्मक प्रश्न आहे म्हणायचा. आपण गडबड सोपा बनतो पण तो चुकतो. आणि मग लक्षात अरे मी इथं वजाबाकी केली, इथं बेरीज केली, चुकलं. किंवा आपण कधी कधी कडा किंवा शिरोबिंदू व्यवस्थित घेत नाहीत. आलं लक्षात बाबांनो? चला पुढचा प्रश्न. दोन घनाकृती ठोकळे एकमेकास जोडले असता तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीच्या कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल? प्रश्न बाबांनो म्हणजे फक्त असा वाढवलाय. हे ठोकळे आहेत. हा घनाकृती ठोकळा कोणत्या बाजून जोडा तुम्ही? घनाकृती ठोकळा हा समजा हा ठोकळा आहे आपला घनाकृती. ह्याच्या चारही बाजू कशात? ह्या घन आहे हा. एक घनाकृती ठोकळे एकमेकास, हे ठोकळे दोन एकमेकाला जोडायचे. म्हणजे कोणत्या आकृत्यावरून बाळांनो? कोणत्या आकृत्यावरून? इष्टिकाची आकृत्यावरून. बरोबर आहे. दोन घनाकृती ठोकळे एकमेकाला जोडले त्या आकृती कशी तयार होईल? इष्टिकाची तयार होईल. इष्टिकाची तयार होईल. म्हणजे अशी झाली. आता काय विचारलंय? त्रिमितीय आकृतीच्या कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा किती जास्त असेल? कडा किती झाल्या बाळांनो? कडा किती झाल्या? कडा 12 आहेत. कारण किती आकृती मी जोडी चला त्याचा कडा बदल होणार नाही, लक्षात घ्या. पण प्रश्न कसा आहे? कारण जोडी ती आकृती झाली इष्टिकाची, ती तिचा कडा बी आणि बाजू बी सारखा येतात, लक्षात घ्या. कडांची संख्या पृष्ठ किती झाले? पृष्ठ बी काय बदल होणार नाही. वरचे पृष्ठ होईल एक, समोरचे पृष्ठ होईल, खालचं एक होईल, बाजूचं वेगळीकडे एक होईल, म्हणजे 6च. कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल? सांगा काय पर्याय येईल उत्तर? पर्याय किती उत्तर येईल बाळांनो? पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे का? पर्याय क्रमांक 4 याकडे उत्तर अपेक्षित आहे, लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न. शेजारील आकृती दुमडून घन बनल्यास 4 हा अंक असलेल्या पृष्ठांच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? बघा बाळांनो, बघा प्रश्न आपण म्हटला येणार नाही म्हटले. लगतच्या पृष्ठावर कोणता येणार नाही म्हणजे तो विरुद्ध असेल, समोरचा असेल. 4 कुठे बाळांनो? हा 4. आपल्याला जर असं समजलं नाही तर ह्याच्या लगत बाळांनो हा येईल, लक्षात घ्या. ह्याच्या लगत हा येईल, आपलं सॉरी समोर हा येईल. 9च्या समोर किंवा विरुद्ध 25 येईल. 1च्या म्हणजे हे आपलं करून घ्या, म्हणजे कुठं कोणती लक्षात घ्या बाजू असेल तर आपल्याला करून घ्यायची. 1च्या समोर किंवा विरुद्ध 36 येईल. आणि मग 4च्या समोर कोण येईल बाळांनो? सॉरी हे झाकण इकडून, हे झाकण होईल तयार होईल, लक्षात. म्हणजे 9च्या विरुद्ध किंवा समोर, 9च्या विरुद्ध 25 येईल. 1च्या तुम्ही ठोकळा बघा, जोडून बघा. म्हणतो हा प्रश्न मी मागच्या वेळेस विचारला होता परीक्षाला. 1च्या कोण येईल? 1च्या कोण येईल? आणि 4च्या 36 येईल. कोणतं पृष्ठ येणार नाही?
चारच्या लगत कोणतं येणार आहे? म्हणजे समोर, लक्षात घ्या, लगत जी असतं म्हणजे बाळांनो ती समोरची असते. चारच्या लगत येणार नाही म्हणजे समोरची. कोणती समोर येईल चारच्या? 36 येईल बाळ. असणार का? कोणती? 36. आपण जर आकृती अशा तयार करून पाहिलं बाळांनो तर तुमच्या लगेच लक्षात येईल. अशा कापून बघा, एकच काप घेऊन बघितलं तुम्ही, एक चौरसाचं घनाचं करा आणि एक आयत वैष्टीचं करा, किंवा घरी आपल्या खोके असतील ते खोके कट करून जर नंबर टाकले तुमचे लगेच सराव होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं हे प्रश्न आपल्याला बाळांनो परीक्षेला विचारले होते सगळे, आणि हा सोपा घटक मी माझ्या पद्धतीने समजून तुम्हाला सांगितलेला आहे. निश्चित तुम्हाला पुढील परीक्षेमध्ये चांगले मार्क पडतील आणि या प्रश्नामध्ये एकही मुलगा चुकणार नाही अशी मी खात्री देतो. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. तर आणि 10 मिनिटं आपण 2-3 प्रश्न पाहू. तुम्हाला घ्यायचं का प्रश्न बाळक्षेत्र बळावायचे? कारण ते तर आव्हानात्मक प्रश्न असतात बरेच. आपण हे 2 प्रश्न पाहू त्यातले. घ्यायचा का बाळांनो प्रश्न? हा प्रश्न घ्यायचा का बघा. असे प्रश्न परीक्षा असतात, आव्हानात्मक असतात. त्याच्याविषयी तुम्हाला मी माहिती थोडी आपल्या घटकामधला आहे. माझ्याकडे 3 घटक आले, ते 3. तर यामध्ये क्षेत्रफळामध्ये हा प्रश्न आला. म्हटलं तर तुम्ही बाळांनो स्क्रीनशॉट काढून घ्या. बऱ्याच जणांनी प्रश्न सोडला असेल, पण आपली नजर चूक कशी होती बघा. हे नवोदय सुद्धा असे प्रश्न विचारतात बाळांनो. सैनिक स्कूल नवोदयला अशा पद्धतीचे आव्हानात्मक प्रश्न असतात, आणि हे आव्हानात्मक प्रश्न आपण सोडले तर आपल्याला छोटे छोटे प्रश्न सोडायला अवघड जात नाही. प्रश्न बघा. 12 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मैदानात आकृतीत दाखवल्याप्रमाणे 2 मीटर रुंदीचे मधोमध रस्ते तयार केले तर रस्त्यांचे, म्हणजे त्या रेखांकित भागाचे असे विचारले, क्षेत्रफळ किती येईल? आणि आपली बाळांनो थोडी चूक अशी होती, पहा, स्क्रीनशॉट मारून घ्या. हा चौरस दिलाय, त्याची बाजू दिली 12 मीटर. लक्षात घ्या बाळांनो, बाजू 12 दिली आणि 2 मीटर रुंदीचा रस्ता करायचा. म्हणजे बाळांनो बघा, लक्षात घ्या, ही पूर्ण, ही बी 12 होईल, ही बी 12 होईल, ही 12 होईल, ही 12 होईल, ही 12 होईल, असे झालं बाळांनो. आणि 2 मीटर म्हणजे ही 2 झाली बाळांनो. मग अगोदर आपल्याला माहिती आहे की त्या रस्त्याचं क्षेत्रफळ काढून घेतो, आणि मग हुशार मुलं करतात पटकन, त्याला लक्षात येईल. ही 12 झाली पूर्ण, म्हणजे 12 जुने 24 बाळांनो एका रस्त्याचं क्षेत्रफळ होईल. एकावर का लक्षात घ्या, एका रस्त्याचं क्षेत्रफळ किती होईल? 24 होईल. आता दुसरा रस्ता, ती बाजू म्हणजे त्याची लांबी 12 आहे आणि रुंदी 2 आहे, म्हणजे ती सुद्धा बाळांनो 24 होईल. आपली इथं फसकत होती, आपण इथं फसतो, आपण लगेच उत्तर करतो 48, आणि पर्यायामध्ये असणार बघा 100%, पर्यायामध्ये उत्तर आहे 48, हे करतो. चुकतो आपण का? चुकतं लक्षात घ्या, कारण रेखांकित भागाची इथं डबल क्षेत्रफळ आलं मध्ये. तुम्हाला ती 24 बाळांनो इथं दाखवलाय, इथं लक्षात घ्या, परीक्षेत दाखवणार बी नाहीत. मग ह्याचं किती क्षेत्रफळ ते आपला वजा करून, रस्त्यावर रस्ता बनतो का आपण? रस्त्यावर रस्ता असा क्षेत्रफळ बनताना बसू आपण, बनवू.
पण त्या ठिकाणी ती एकच क्षेत्रफळ आपल्याला बोललं जावं लागेल, एक क्षेत्रफळ आपल्याला वजा करावं लागेल. तर 2/2चा एक भाग आपल्याला कमी करावा लागेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे आव्हानात्मक प्रश्न आहे बाळांनो. ह्याचं उत्तर येईल 44 चौरस मीटर 2. हे लक्षात घ्या. क्षेत्रफळामध्ये आपण एक प्रश्न पाहिला होता की बाजूने रस्ता करायचा आहे. तुम्हाला ते सांगितलं, पाहून घ्या वाटलं तर ते व्हिडिओ पहा. तसे प्रश्न तुम्ही सोडायचे, स्क्रीनशॉट मारा, ह्याचा स्क्रीनशॉट मारून खा. असे आव्हानात्मक प्रश्न बाळांनो सोडा. एक घ्यायचं का नाही? चला एक घेऊ वाटलं तर. आई वेळ आपल्याला. चाळीस सेमी लांब व 20 सेमी रुंद मापाच्या कॅडबरीच्या तुकड्यापासून 5 सेमी लांब व 4 सेमी रुंद मापाचे किती कॅडबरीचे तुकडे होतील? एकदम सोपा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सोपा कसा सोडायचा. कॅडबरीचे तुकडे किती? 40 सेमी लांब आणि 20 सेमी रुंद मापाचे कॅडबरी तुकडे. मग ह्याचं जर क्षेत्रफळ काढा आपण समजा सगळं, आणि त्याला ह्या तुकड्याने 5/4च्या म्हणजे फरशीसारखं उदाहरण आहे बरोबर. म्हणजे 40 सेमी इथं सेमी त्यामुळे काय अडचण नाही. 40 सेमी आणि 20 सेमी त्याला डायरेक्ट तुम्ही 5 सेमी आणि 4 सेमीचे तुकडे मापाचे करायचे. त्यांनी भागा, तुमचं उत्तर येईल बाळांनो. म्हणजे सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला की अशा पद्धतीचे आपण कृत्या आयडिया वापरून एक उदाहरण वाचलं की ते सोडता आला पटकन कसं सुटेल या दृष्टिकोन आपल्याला उपयोग करायचा आहे. 4 एका 4, 4 10 40, 5 एका 5, 5 चौक 20 आणि 10 चौक 40 तुकडे बाळांनो आपल्याला मिळतील. बरोबर आहे का? 40 तुकडे आपल्याला मिळतील. म्हणजे फक्त आता या ठिकाणी एकत्रित समान दिलेत म्हणून आपण डायरेक्ट केले. कधी कधी तुम्हाला मी अगोदर प्रश्न देतात क्षेत्रफळामध्ये तिथं मीटरला असतं, तिथं मीटर असतं, तर मग आपल्याला या मीटरचे इथं सेंटीमीटर दिले. परिमाण एकत्र सारखे करून मग आपण हे उदाहरण सोडायचं, एवढी काळजी घ्यायची. तर आजच्या घटकामध्ये आपण इथेच थांबू. आपण जो घटक पाहिला घंटी, या घडणीमध्ये त्रिमितीय वस्तू आणि त्याचा आराखडा म्हणजेच घडणी याविषयी आपण माहिती पाहिली. माझ्याकडे 4 दिवस आले होते. मला जी संधी मिळाली माझ्या भाषेमध्ये मला जेवढं ज्ञान आहे त्या देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. त्याबद्दल मी आपले जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आशिष रेकर साहेब, त्याचबरोबर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय भास्करजी पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे जामखेडचे गट शिक्षणाधिकारी माननीय कैलासजी खैरे साहेब, आमच्या धनंजय केंद्राचे विस्तार अधिकारी, त्याचबरोबर केंद्र प्रमुख, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवस्ती पाडळी शाळेतील ग्रामस्थ, माझे सहकारी शिक्षक अमोलजी सातपुते, माझे सर्व विद्यार्थी दैवत यांच्या वतीने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शिकेला आज पूर्णविराम देतो.